नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे मोदकाची आमटी। चला तर आपण साहित्य पाहूया। मोदकाच्या आमटीसाठी लागणारं साहित्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आवरणाचं साहित्य। त्यासाठी आपल्याला लागणारे हे मोठी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, ओवा, लाल तिखट एवढं आपण साहित्य वापरून कणिक मळून घेणार आहोत। चला आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा बेसन, त्यानंतर गव्हाचं पीठ, यामध्ये आपण हळद टाकूया, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि ओवा हा हातावर चोळून टाकायचा आहे, कारण बेसनचे पदार्थ करताना ओवा हा वापरलाच पाहिजे, कारण पोटासाठी हा चांगला असतो। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये 1 चमच तेल टाकायचे आपल्याला। एक चम्मच हे तेल टाकून घ्यायचे। तेल सगळीकडे आपण असं लावून घेऊ आणि थोडं थोडं पाणी करत करत आपल्याला हे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हे तेल सगळीकडे लागलेलं आहे। अगदी थोडं थोडं असं पाणी टाकून, जास्त टाकायचं नाही, आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। मी आता गोळा मळून घेते। आता आपण हे पहा, ह्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतलेली आहे। थोडंसं तेल लावायचं आणि घट्ट असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। आपल्याला हे 10-15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। हे पहा, आता ठेवून द्यायचं आहे। आपण आता सारणाचं साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी थोडंसं कमी याला खोबरं किसून घेतलेलं आहे, पाव वाटीच्या वर थोडंसं तीळ घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, हा काळा मसाला 1 चमचा आणि हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे जाडसर कुटून घेतलेले आहेत। तर आता आपण याचं सारण बनवूयात। आपण हे शेंगदाणे आता भाजून घेऊया। शेंगदाणे भाजत आले की आपण यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत। आपल्याला हे जाडसर असा कूट तयार करायचा आहे। आता हे भाजून घेते। खोबरे आपण आता हलकंसं असं ब्राऊन करून घेऊया, कुरकुरीत होईपर्यंत, खोबरे कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आम्ही भाजून घेते। बघा, आता हे खोबरं पूर्ण भाजून झालेलं आहे। हे बघा, गुलाबीसर असा रंग आलेला आहे आणि सुगंध छान सुटलेला आहे। मी हे ताटलीत काढून घेते। आता हे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं जाडसर असं भरड करून घेतलेली आहे। जाडच करायची, बारीक केल्यानंतर त्याला तेल सुटतं, त्यामुळे आपल्याला जाडसरच करायची। यामध्ये आपल्याला हे आपण जे खोबरं घेतलं ते असं कुस्करून घ्यायचं आहे। आपल्याला मिक्सर वाटं बारीक करायचं नाही आहे। आता हे थंड झालेलं आहे, त्यामुळे हे सहज होतं, ते आपल्याला याच्यामध्ये मिसळायचं आहे। यामध्ये आपण हे मिसळून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक, हिरवी मिरची याचं हे टाकून घ्यायचे। कांदा लसूण मसाला हा पण टाकायचा आहे।
आणि घरी आपण जे बनवतो ते काळा मसाला हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल. हे बघा आपल्याला हे असं तेल टाकायचे आणि सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपली हळद टाकायची विसरली होती, आता हळद टाकून घेऊयात आपण आणि सर्व मिक्स असं मिश्रण करून घेऊया. आणि आपल्याला मोदक बनवायचे आहेत. हे सारणाचं साहित्य झालेलं आहे. आता आपल्याला सगळे मोदक तयार करून घेऊया. आपण बेसनाची जी कणिक मळली होती ते आता हे बघा कशी झालेली आहे. आता याचे आपण मोदकासाठी गोळे तयार करून घ्यायचे आणि मोदक तयार करायचे आहेत आपल्याला. आपण या प्रकारे मोदकासाठी असे गोळे तयार करून घेऊया. हे पहा आणि त्याचे आपण छानपैकी मोदक करूया. तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवणार आहे, ज्याच्यावर आपल्याला मोदक हे वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा ही अशी गोळी घेतलेली आहे. आता आपण लाटून घेणार आहोत. हे जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही. अशा पद्धतीनं आपण लाटी करून घ्यायची. हे पहा तुम्हाला असं दाखवते. या पद्धतीने आपली लाटी व्हायला पाहिजे. यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, तर आपण याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या, जसं आपण मोदकाला करतो त्याचप्रमाणे. अशा कळ्या पाडल्यानंतर मध्ये आपल्याला सारण ठेवायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये आपण हे पाहायच्यातलं सारण आपण ठेवणार आहोत आणि आपल्याला अशा ह्या प्रकारे असं करत करत आपल्याला बंद करून घ्यायचे. बोटाने असं आपल्याला दाबायचे आणि असं बंद करून घ्यायचे. हे पहा, हे बघा आपल्याला मोदक म्हणजे अगदी वर टोक आणायचं नाही, अगदी थोडंसं झालं तरी बस. अशा प्रकारचे आपण मोदक तयार करून घेणार आहोत. मी करून घेते अशाच प्रकारचे मोदक. या प्रकारचे आता हे आपले मोदक तयार झाले आहेत पहा. आता आपण हे वाफवून घेऊयात. चला वाफवून घेऊयात. बघा आपण पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, वर चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीला आपण आता तेल लावून घेणार आहोत. यावरती आपण मोदक 10-15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. या पद्धतीचे आपण मोदक ठेवून घेऊया. आपण एक ग्रेव्ही पाहणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक किसून खोबरं आहे, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धना पावडर, जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि कढीपत्ता. चला आपण सुरुवात करूया. आता आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत. मध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा हा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. लालसर असा हा कांदा आपण भाजून घेतलेला आहे. आता हा कांदा थंड झाला की आपण मिक्सर वाटून घेणार आहोत. हे बघा कांदा, लसूण आणि हे खोबरं आता हे थंड करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मिक्सर वाटून घेणार आहे. हे 15 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून पाहूया. हे पहा मोदक आपले पूर्ण वाफळले आहेत. हे बघा आता मोदक रेडी आहेत. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात. आपण हे 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात. हे 3 चमचे तेल टाकले. आता यामध्ये जिरे आणि मोहरी आपण हे टाकून घेऊ. कांदा, लसूण आणि खोबरं जे आपण मिक्सर वाटलं ते आपण त्यात टाकून घेऊया.
आपल्याला थोडं परतून घ्यायचं. आता ग्रेव्ही तयार करत आहेत आपण. हा पारंपरिक पदार्थ असल्यामुळं याला भरपूर वेळ लागतो आणि पाहुणे रावळे आले तर नवीन असं काहीतरी एक पदार्थ म्हणून आपण हा निवडू शकता. आणि सगळं साहित्य आपल्या घरीच असतं, त्यामुळे वेगळं काही आणण्याची जरूरत नाही. यामध्ये आता आपण इथं कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्त्याचा चांगला वास लागला पाहिजे म्हणून मी फोडणीत न टाकता नंतर टाकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला धना पावडर, गरम मसाला, हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, आणि मीठ याच्यामध्येच टाकून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हळद पण टाकायची आहे. हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता हा खूप छान परतलेला आहे कांदा, आणि वास तर खूपच छान येत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं हा वास आहे. आता यामध्ये मी आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकणार आहे. 1-1.5 ग्लास तुम्ही टाकू शकता, कारण आपल्याला याच्यामध्ये आणखीन मोदक टाकून थोडेसे आपल्याला शिजू द्यायचे. आता हे घट्ट सरच आहे, अजून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. हे पहा, आपले आता हे पूर्ण उकळी आलेली आहे. यामध्ये आपण मोदक सोडून घ्यायचे आणि गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मग आपली मोदकाची आमटी तयार. हे बघा, असं टाकून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ह्याचं ग्रेव्ही करू शकता, पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता हे 5-10 मिनटं आपण शिजवून घेतलं की आपले हे तयार होतं. आणि उकळल्यानंतरच तुम्ही मोदक टाकायचे, अगोदर टाकायचे नाही. हे बघा कशी तरी आलेली आहे लालसर. आता कमी गॅसवरती आपल्याला हे 5-10 मिनटं शिजू द्यायचे. अशा प्रकारे ही आता आपली आमटी तयार झालेली आहे. 10 मिनटं आपण त्याला उकळून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. बघा किती सुंदर अशी आमटी तयार झाली आहे. वास तर खूपच छान येत आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. अशा प्रकारे आपली रसरशीत अशी मोदकाची आमटी तयार झालेली आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. तर नक्कीच तुम्ही करून बघा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.